आजच्या ठळक घडामोडींचा घेऊयात सविस्तर आढावा। रायगड किल्ला रोपवेवर आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत व बचाव कार्य कसे करावे याचा प्रत्यक्ष सराव करण्यासाठी गुरुवारी मॉकड्रिल पार पडले। या सराव प्रात्यक्षिकात एनडीआरएफ, अग्निशमन दल, रायगड रेस्क्यू टीम, रायगड पोलीस, आरोग्य विभाग इत्यादी यंत्रणांनी सहभाग नोंदविला। या सरावामुळे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यास विविध यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून आले। महाड पोलादपूर तालुक्यात जवळपास 20 ते 25 बिबट्यांचा वावर असल्याची माहिती महाडचे वन परिक्षेत्र अधिकारी श्री आशिष पाटील यांनी दिली। गेल्या 3 महिन्यात पाळीव प्राण्यांवर हल्ला करून जवळपास 25 पाळीव प्राणी ठार मारल्याची माहिती त्यांनी दिली। दरम्यान नुकसान भरपाईपोटी या प्राण्यांच्या मालकांना आत्तापर्यंत 1,18,500 रुपयांची भरपाई देण्यात आल्याची माहिती श्री पाटील यांनी दिली। म्हसळा शहरासाठी सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा प्रकल्पाच्या कामासाठी आणलेले 25 लाख रुपये किमतीच्या पाईपची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे। यामुळे म्हसळा शहरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलिसांच्या हाती अद्याप कोणताही ठोस सुगावा लागलेला नाही। या प्रकरणी नगराध्यक्षा फरीन बशारत यांनी पोलीस निरीक्षक संदीप कहाले यांच्याशी सविस्तर चर्चा करून सदरच्या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे। यासारख्या अचूक बातम्यांचा वेध घेण्यासाठी रायगडचा आवाज या आमच्या YouTube चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।